मी रमेश सिद्धरामप्पा हसापुरे, सोलापूर जिल्हा काँग्रेस आहे संघटक। लोकसभा 2024 प्रणितीताई यांना उमेदवारी मिळालेली असून येत्या 18 तारखेला शक्ती प्रदर्शनद्वारे फॉर्म भरणार आहे व आमचे दैवत सुशीलकुमार शिंदे साहेब हे देशाचे माजी गृहमंत्री, ऊर्जा मंत्री आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, जो यांच्यावर आता सध्या त्यांचे कन्या प्रणितीताई शिंदे यांना लोकसभेची उमेदवारी दिलेली आहे आणि जर यदाकदाचित शिंदे साहेबावर जर टीका टिप्पणी जर करत असेल तर आम्ही गप बसणार नाही, जसंच तसं उत्तर देऊ। जो तुम्हाला बोलायचं आहे ते तुम्ही विकास कामाच्या मुद्द्यावर बोलावा आणि विकास कामाच्या एक तत्वशाही तत्व धरूनच बोलावा। मी हा सोलापूर जिल्हा संघटक या नात्यानं सांगतो, भारतीय जनता पार्टी, मला सांगा माडिक साहेब, काँग्रेसमध्ये पोलिंग एजंट सुद्धा मिळणार नाही हे भाषा तुम्ही वापरता। आज गेल्या 50-60 वर्ष देशामध्ये काँग्रेसचं सत्ता असताना काँग्रेसच्या नावानं कारखाना, मिल एवढं मोठमोठे पद भोगलात। तुम्ही काय बोलायचं काँग्रेसला हे तुम्ही भान ठेवा आणि भान ठेवून बोला। मला एक असं सांगायचं आहे, जर यदा कदाचित शिंदे साहेबावर जर टीका टिप्पणी जर करत असेल तर मी स्वस्थ बसणार नाही, गप बसणार नाही। जिल्हा संघटक या नात्यानं सांगू इच्छितो। तरी आमचे प्रणितीताई शिंदे हा 100% उमेदवार आमचे सोलापूर लोकसभेला निवडून येणार आहेत, ह्याच्यात काही शंका नाही। भारतीय जनता पार्टीच्या पायाखालनं वाळू आता सरकलेले असून आणि राम सातपुते साहेब, तुम्ही कुठले जिल्ह्याचे आणि कुठले तालुक्याचे आणि कुठले तालुक्यामध्ये तुम्ही विधानसभा लढवलात आणि कुठल्या तालुक्यामध्ये उभारून कुठं तुम्ही लोकांना सांगता की काँग्रेसवाल्यांनी काय केले। काँग्रेसवाल्यांनी खूप केले। काँग्रेसवाल्यांनी देशाचा फाउंडेशन काँग्रेसवाल्यांनी केले। आज देशाचा फाउंडेशनवर बसून भारतीय जनता पार्टी गप्पा मारतो, हे फार आपल्याला दुःख वाटतो। भारतीय जनता पार्टीला आम्हाला असं सांगायचं आहे की तुम्ही 10 वर्षामध्ये सोलापूरला उद्योगधंदे, IT क्षेत्र, IT कंपन्या आणता म्हणून नुसता गप्पा मारलात आणि गप्पा मारून तुम्हाला सांगतो 10 वर्षामध्ये 2 आमदार, एक सहकारी मंत्री होते आणि पालकमंत्री होते, त्यांच्याकडं कामगार मंत्री हा खाता होता। कामगारांचं काय भला केले? काहीच केले नाही। आज मला सांगा, देशामध्ये देशाचा पंतप्रधान नरेंद्रजी मोदी, तुम्ही म्हटलात सोलापूरला मोठमोठे IT क्षेत्र आणू, कंपन्या आणू, कुठे गेले तुमच्या कंपन्या? मला सांगा। आज मला सांगा, आमचे सगळं पोरं बाळ आम्हाला सोडून 300-300 किलोमीटर सोलापूरचे सुपुत्र, सोलापूरचे तरुणी, सोलापूरचे मित्र आज 250, 300, 500 किलोमीटर वर नोकरी करायला बेंगळूर, पुणे, मुंबई सारखे सिटीत आहेत। हे दुःखाचं बाब आहे। आणि भारतीय जनता पार्टी आता तुम्हाला सांगतो, सोलापूरला आणि सोलापूर जिल्ह्यामध्ये आणि देशामध्ये हातभार केल्याशिवाय राहणार नाही। आणि त्यांचे ते 400 बार आणि 500-600 बार असं काय तुम्ही बोलायला लागलं, हे चुकीचं आहे। आणि हे तुम्ही स्वप्न बघू नका। कमीत कमी आमचे 48 जो महाराष्ट्रामध्ये खासदार आहेत, कमीत कमी नाही म्हटलं तर 40च्या पुढे आमचे खासदार लागतील। आणि आमचे दावेदार म्हणून देशाचा पंतप्रधान म्हणून राहुल गांधी हे दावेदार असतील, ह्याच्यात काही शंका नाही।
आज मला असं बोलायचं आहे, जिल्हा संघटक या नात्यानं तुम्ही जो काय गप्पा मारता, आश्वासन देता, हे चुकीचं आश्वासन देता. तुम्ही उमेदवार आहेत परिणितीताई शिंदे आणि तुम्ही काय टीका टिप्पणी करायचंय, तुम्ही ते विकास कामावर बोला, विकास मुद्द्यावर बोला. शिंदे साहेबावर तुम्ही टीका करायला जाऊ नका. शिंदे साहेबावर जर टीका केलं तर याद राखा, आम्ही जसंच तसं उत्तर देऊ तुम्हाला. तुम्ही गेल्या 10 वर्षामध्ये काय केलं? शिंदे साहेबांनी आज सोलापूरमध्ये पाण्याचा प्रश्न आणि सोलापूर जिल्ह्यामध्ये विद्यापीठ सारखे संशोधन केंद्र, असे सगळे NTPC आणि विमानतळासाठी हजारो एकर जमीन खरेदी केले. पुढे तुम्हाला विमानतळ तुम्ही चालू केले नाहीत. तुम्ही काय केलं? गप्पा मारलात. म्हणून हे आज IT क्षेत्र जर 10 वर्षामध्ये सोलापूरमध्ये झाले असते तर कित्येक पोरांचं बेकारी सोलापूरमध्ये खुद मिटलं असतं सोलापूरमध्ये. आज साधा तुम्ही तुमच्याकडं सहकारी खाता असताना, एखादी तुम्ही पालकमंत्री सोलापूर जिल्ह्याचा असताना तुम्हाला एक साधा मिल काढता आलं नाही. एक मिल काढता आलं नाही. आज सोलापूरचे मोठमोठे मिल बंद पडल्यानंतर तुम्ही त्याचा पाठपुरावा केला का? आज हे पूर्व भागामध्ये सगळं विषय हे जो काय आपलं सोलापूर जिल्ह्यामध्ये पूर्व भागात जो काय सगळं हे झालं, उद्योगधंद्याचे विस्कळीत, त्यांना आता साधा सूत मिळत नाही. त्याचे GST आता त्याचं नाक्यानेव किती आहे. आणि तुम्हाला सांगतो, बाहेरून त्यांना वाहतूक आणण्यासाठी सूत किती त्यांना खर्च येतो आणि तिथं किती मंदी झालं पूर्व भागात. हे तुम्ही विचार करायला पाहिजे. तुम्ही हे गप्पा मारू नका. तुम्ही काही केलेले नाहीत हे सर्वांना माहीत आहे. आज तुम्ही जर यदा कदाचित जर 10 वर्षाच्या सत्तेमध्ये तुम्हाला सांगतो नाके नेव करून ठेवलं, गरीब लोक आज तुम्हाला सांगतो महागाईनं हुरपळून आज त्यांना तुम्हाला सांगतो उपजीविका त्यांचं कसं करायचं हे त्यांनी विचार करतात. तुम्ही काय केलात? भरमसाठ पेट्रोल वाढलात, भरमसाठ गॅस वाढलात, भरमसाठ तुम्हाला सांगतो दुधाचं रेट वाढलात आणि शेतकऱ्यांना हमी भाव मिळत नाही आणि शेतकऱ्याच्या मालाला तुम्हाला सांगतो तुम्ही हे केलेले नाहीत. आज ह्या कारखान्यामध्ये तुम्हाला सांगतो मोठमोठे उद्योग निर्मिती करणारे लोकांना क्लीन चिट देऊन तुम्ही पक्षात ओढून घेतलात. अशोक चव्हाण सारखे. भारतीय जनता पार्टी काय केलं हे सर्व आम्हाला माहित आहे. तुम्हाला सांगतो तुम्ही येत नाही. तुम्ही तुमच्या पायाखालचं वाळू सरकलेले आहे आणि ह्याच्यात काही शंका नाही. येत्या तुम्हाला सांगतो 7 मेला मतदान होणार आहे. हे परिणितीताई शिंदे खासदार झाल्यानंतर सोलापूरचे उद्योगधंद्याला चालना मिळणार आहे आणि सोलापूरला IT क्षेत्र होणार आहे आणि सोलापूरला मोठमोठे उद्योग आणणार आहेत आणि ह्याच्यात काय शंकाच नाही. आज परिस्थिती काय? 10 वर्ष तुम्ही काय केलात? 6 दिवसानं 8 दिवसानं सोलापूरला पाणी येतो. एक लक्षात घ्या. तुम्ही काय केलात? आज एक रोज तुम्ही पाणी, ते पण पाणी गढूळ येतो आणि दूषित पाणी येतो. जनता रोगराईनं मरा लागलेत. आज तुम्हाला सांगतो त्या पाण्यामुळं कॅन्सर, फुफ्फुस रोग असल्या आजारीनं लोक मरा लागले. तसलं घाण पाणी, ते पण पाणी सोडता 8 दिवसाला. तुम्ही 10 वर्षात काय नियोजन केला भारतीय जनता पार्टीला मला विचारायचं आहे. गप्पा मारता हे अर्थ नाही हो. कसं आहे तुम्हाला सांगतो, काम करून बोलायला पाहिजे. तुम्ही वैयक्तिक विकास कामाच्या मुद्द्यावर बोला, विकास कामावर बोला. हे एक भारतीय जनता पार्टीला मला सांगायचं आहे.